सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते। भारताच्या विकासाच्या प्रवासात सिंगापूर सदैव भारतासोबत आहे, असं सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं। उभय देशांमधील द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत। सेमीकंडक्टर शून्य कार्बन उत्सर्जन क्षेत्रात सिंगापूर भारतासोबत काम करत आहे, असं ते म्हणाले। सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा करणार आहेत। राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन करणार आहेत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांनी सेमीकंडक्टर, औद्योगिक उद्यानं, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि व्यापार विकास या क्षेत्रातल्या सहकार्यावर चर्चा केली। दोन्ही देश द्विपक्षीय संबंधांची 60 वर्ष साजरी करत असताना सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीमुळे भारत सिंगापूर व्यापक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल असा विश्वास डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केला। सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत। त्यांच्यासोबत मंत्री, संसद सदस्य आणि अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे। सिंगापूरचे अध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे।